नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. आज रात्री आणि उद्यापर्यंत नुकसानकारक थोडासा पाऊस होणार आहे आणि तोही विजेच्या कडकडासह होणार आहे. सध्याची परिस्थिती पूर्व बाजूने जबरदस्त असा ढग तयार होत आहे आणि इकडे महाराष्ट्रामध्ये जागोजागी मुसळधार पावसाची ढग दिसत आहेत. जळगाव, संभाजीनगर, नाशिक परिसर, नागपूर, अकोला, इंदोर ह्याही परिसरातून, तसेच इकडे मुंबई म्हणजे कोकणपट्टी, इकडे विजापूर साईड ह्या साईडला म्हणजे जबरदस्त पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत आणि ते पुढे रात्रभर पाऊस देण्याची शक्यता आहे. जगदलपूर, विशाखापट्टणम ह्या साईडून एक ढग तयार येत आहे आणि त्यानुसार गडचिरोली, चंद्रपूर ह्या साईडला भरपूर पाऊस होईल असं वाटतं. आणि इकडे पणजी म्हणजे गोवा साईडला, हुबळी, कोकणपट्टी साईडला एक मुसळधार पावसाचा ढग सरकत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता रात्रीतून येत्या 24 तासातून बनत आहे. येत्या 24 तासातून पाहायला गेलं तर गोवा, सिंधुदुर्ग आणि गोवा, रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर पश्चिम भागातून कोल्हापूर धरून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जे का त्या 24 तासामध्ये बनत आहे. कोल्हापूर दक्षिण पूर्व साईडला हलका मध्यम पाऊस दाखवत आहे. चिपळूण, गोरेगाव ह्या परिसरातसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे. सातारा, जेजुरी, बारामती ह्या साईडला पावसाचा जोर टिकून आहे. खापोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली ह्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची जुन्नर ह्या भागातून हलका मध्यम पाऊस आहे. पालघर, वाडा, डहाणू, इगतपुरी, सिल्वासा या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, मनमाड, तसेच पुढे ठाणगाव, नवापूर, नंदुरबार, साक्री, सिरपूर, धुळे, सेंदवा, व्यारा ह्या भागातून हलका मध्यम तसेच जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे. मालेगाव, धुळे, पालोरा, जळगाव, शिरपूर, चाळीसगाव या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे. श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना ह्या परिसरात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आहे. शिलोर परिसरात हलका पाऊस दर्शवत आहे. अहमदनगर, जामखेड परिसरामध्ये हलका पाऊस दर्शवत आहे. पैठण, बीडच्या परिसरात चांगला पाऊस म्हणजे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे. जेजुरी, दौंड, करमाळा, बारामती, इंदापूर, सातारा, वडोद, पंढरपूरपर्यंत हलका मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, जत पट्टा थोडा पावसाने ओसरलेला दिसतोय. हलका मध्यम पाऊस आहे. रपका, बनटी, विजापूर, विटा, कराड ह्या भागातसुद्धा मध्यम ते काहीसा जोरदार. बीड, मजलगाव, काहीच, पैठण आणि परभणी, परळी ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर ह्याही पट्ट्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस काही वेळासाठी पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, लोणार, चिखली, खामगाव, अकोला ह्या भागात हलका मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे. लोणार, वाशिम, पुसद, करंजा, यवतमाळ, अकोला, खामगाव ह्या भागातसुद्धा हलका मध्यम काहीसं जोरदार पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागातून पावसाची शक्यता आहे, पण कालच्या तुलनेत पाहायला गेलं तर थोडंसं कमी दाखवत आहे. नांदेड, परभणी, जिंतूर ह्या भागातसुद्धा हलका मध्यम आहे. लातूर, उदगीर, बसवकल्याण, बिदर, डिग्लोर, अहमदपूर, परळी ह्या भागात हलका मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे. कोंडली, नागपूर, सासूर, घोटी, भंडारा, वाराशिवनी, गोंदिया ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि वाणी, माकुण, वर्धा, उमरेड, देसाईगंज, गडचिरोली परिसरात मध्यम ते काहीसं जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि चंद्रपूर, गडचिरोली, वाणी ह्या पट्ट्यात हलकाशा पावसाची शक्यता दाखवते. म्हणजे पूर्वेकडून थोडासा पाऊस कमी झाल्यासारखा या मॉडेलमध्ये दिसत आहे. दुर्ग, डोंगरघर आणि देसाईगंज ह्या पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता कमी अधिक प्रमाणात मध्यम ते जोरदार दाखवते. गडचिरोली, कापसी, अहेरी, ब्रह्मगड ह्या भागात हलक्याचा पावसाची शक्यता दाखवत आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ह्या मॉडेलनुसार बघायला गेलं तर ह्या मॉडेलनुसार दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला पट्टा सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर ह्या भागात थोडासा कमी आहे. विदर्भ पट्ट्यात कमी आहे. इतर ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.